बारकुदादा पालकर व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार, मनपूर्वक तुमचं स्वागत करू. लक्ष्मण दादा आहेत इथे. चला, इथे सन्माननीय सुरेश दादा पाटील, संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांच्या परिवाराचं खूप मोठा योगदान आहे. त्यांची सुकन्या संगीत रत्न, अनेक मग मंगलाष्टकांचा कार्यक्रम असो, संगीत क्षेत्राचा कार्यक्रम असो, आणि त्यांचा सुपुत्र सुद्धा एक चांगला वादक आहे संगीत क्षेत्रात, आणि क्रिकेटमध्ये तो अष्टपैलू क्रिकेटर. म्हणजे या परिवाराचं किती मोठं योगदान आहे बघा. चला, सामन्याकडे वळणार. यापूर्वी आवाज मनोहर पाटील यांचा ऐकलं आपण, आमचे दशरथ पाटील साहेबांचं ऐकलं. आता जयेश भोसले सर यांच्याकडे बोलूया. नेहमी म्हणत असो नशिबाची साथ लागतो, खऱ्या तर तुम्हाला नशिबाची साथ मिळाली. दिवस फक्त आपला पाहिजे, कारण नो बडी कॅन गॅरंटी दॅट इव्हेरी कमिंग डे इज गुड फॉर अस. इफ आर गुड लक वी तसे डेफिनेटली दॅट इज अ गुड फॉर अस. तुमचा दिवस असेल, चांगला दिवस असेल तुमच्यासाठी, तर भाग्य नशिबाची तुम्हाला साथ मिळत राहील. चला, बंधू प्रेम बघा, बंधू प्रेम. उपकार पालकर, सूरज पालकर बघा, यांना म्हटलं जातं बंधू प्रेम, की एक एकमेकांवर अथांग प्रेम करणारे हे बंधू प्रेम आहेत. ये वन जोडी. मनपूर्वक तुमचं स्वागत. बोलूया जयेश भोसले सर यांच्याकडे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. मी लक्ष वेधन ते अर्थातच GY11 पेंदर, आपला एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत येऊ द्यात. प्रतिनिधी एक्स्ट्रा प्लेयर यायला हवा. समाधान भोईर मैदानाच्या आतमध्ये समाला आपण पाहतो बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर आघाडीचा दर्जेदार फलंदाज आणि त्याच वेळेला एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. स्वर्गीय रमेश काकडे GY11 पेंदर या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे. पुढचा बॉल, पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड केलाय. समाधान भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने निघाला होता. धावा मिळाल्यात पहिल्याच बॉलवरती. त्या 4 सुरुवात फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस. पहिल्याच बॉलवरती चौकार. जय श्रीराम प्रसन्न लिंबू फार्म हाऊस ग्रुप हरिग्राम, जॅग्वार फ्लायन्स क्लब हरिग्राम यांच्याकडून हरिग्राम संघासाठी शुभेच्छा इथे आलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती सुरुवात दमदार, शानदार. समा यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर. क्षेत्ररक्षकच्या नाद 38 सर्कल मध्ये पाहायला मिळतोय. सिंगल येते. समाधान भोईर आज मैदानाच्या आतमध्ये काहीतरी वेगळंच रूप त्याचं पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवरती चौकार त्याने ठोकलेला पाहायला मिळाला. क्रिश कोपरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्रायकर एंडला सध्याच्या घडीला आपण त्याला पाहत आहोत. डबल कवरती एकंदरीत 5 बनल्यात. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. प्रसाद पाटील पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. समाधान भोईर खरं तर नुकतीच आपण पार पडलेली कुमारी जीवा भोईर चषक थोड्याच दिवसापूर्वी आपण पाहिली. दमदार क्रिकेटची स्पर्धा, परंतु टेंबिवलीच्या अगेनची मॅच जी मात्र नेरे संघाची ही न विसरण्याजोगी झाली. पुढचा चेंडू यावेळेला लोड फुलटोज होता. स्वीपर कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने निघालाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल वेगाने. आपला 1000 दबाबीपणा चांगल्या रीतीने इथे दाखवत असताना पाहायला मिळाला. 2 धावा वेगाने प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्यात. आज या स्पर्धेच्या माध्यमातून श्री बालाजी आमदार चषकाच्या माध्यमातून 2 पारितोषिक आपण ज्या बाईकच्या पाहत आहोत ग्रुप वाईज दिली जाणार आहेत. अर्थात ABC ग्रुपसाठी वेगळी बाईक आहे, DEF साठी वेगळी बाईक ठेवण्यात आली आहे. समाधान भोईर यांनीही आपल्या स्पर्धेमध्ये 3 पारितोषिकं ठेवली होती प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी. पुढचा चेंडू यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर. वेस्ट साईड जास्तीची होती, मिस केली अपॉर्च्युनिटी क्रिशने. खरं तर केवळ बॅक लावायची होती, ते त्याला करता आलं नाही. किंवा वेग जास्तीचा होता. प्रसाद पाटील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. एका बाजूला मोही साहिशा 11 वाघेश्वर हरिग्राम या संघाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. धावफलकावरती धावा एका बाजूला बनलेल्या आहेत त्या 6. 8 बनल्यात. यावेळेचा फ्री हिटचा बॉल ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक होता, एका हाताने ब्लपच काढला त्याने. काय झेल टिपला होता.
व्हॉट एक्सिलेंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. पहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा झेल, परंतु फ्री हिटचा बॉल इथे मात्र खऱ्या अर्थानं नशिबाने साथ दिलेली नाहीये. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी धनंजय भोपी. काय झेल त्याने टिपला, त्याला स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. अविश्वसनीय अमानवीय झेल. फुललेंचा बॉल याही वेळेला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल अडचणी वाढल्यात. डायरेक्ट हिट, सुपर हिट, फलंदाज बाद. बघा इथे विभो कंपनीचा एक मोबाईल हरवलेला आहे. ती व्यक्ती इथे उपस्थित आहे आमच्या समोर. कोणाला जर सापडले असेल तर त्यांनी घेऊन यावं. थर्ड अंपायरला इथे रेफर करण्यात आलाय. मी लक्ष वेधेन तिसरे पंच. चला आपण जॉईंट व्हावं. हा निर्णय इथे प्रलंबित आहे. खरं तर आमचे 3 पंच आज कामकाज करतात. सचिनजी कडूसर, शिवदाजी वाघमारे, जिथे विशालजी पाटील सर यांना तुम्ही पाहत आहात. इथून मात्र साऱ्या गोष्टीची शहानिशा करण्यात येईल. डायरेक्ट हिट तर लागला. समाने रेफर या गोष्टीसाठी घेतला होता की बेल्स क्षेत्ररक्षकाच्या आणि गोलंदाजाच्या हाताने पडली नाही ना. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद झालाय. इथे सर्व काही क्लिअर आहे. समाधान भोईर यांना एकच शंका होती की गोलंदाजाचं शरीर आढळला तर नाही ना, म्हणून त्याने DRS घेतला होता. आणि खऱ्या अर्थाने इथे फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला. आणि सर्वाधिक मोठी विकेट म्हणता येईल स्वतः जीवा 11 या संघाचे सर्वेसर्वा आणि त्याच वेळेला प्रसिद्ध मराठी उद्योजक उत्कृष्ट फलंदाज समाधान भोईर मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळालेत. मोठा धक्का संघाला लागलाय. 9 धावा धावलकावर येत पहिला फलंदाज बाद झालाय. मोठं यश प्रसाद पाटील आणि त्याच वेळेला आपल्या संघाला हरिग्राम संघाला लाभत असताना यावेळेस चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येत असताना पाहायला मिळतोय. हरिग्राम संघ खेळतोय. मैदानाच्या चौफेर टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला निश्चित ऐकायला मिळणार, कारण हरिग्राम ज्या ज्या वेळेला येतो त्या त्या वेळेला सोबत मला वाटतं सर्वाधिक पब्लिक घेऊन येत असताना या संघाला आपण पाहिलंय. 10 धावा धावलकावर येत. एक फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक ब्रेक घेऊ, अडीचकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. भोसरीवरून मला पुन्हा एकदा माझी स्वतःचीच आठवण झाली. शिरू लोहार एक खेळाडू आहे, खुल्या गटामध्ये खेळतो. एक वेळ भोसरी बोलता बोलता माझ्याकडून ही शब्द थोडासा मिसमॅच झाला आणि त्या व्हिडिओ माझ्यासाठी झाल्या होत्या. पुन्हा एकदा शिरू लोहारची मला आठवण झाली. 10 धावा धावलकावरती आहेत. अक्षय पाटील उपसरपंच हरिग्राम. विशाल पाटीलने जो डायरेक्ट हिट मारला त्याच्यासाठी 501 रुपयाचा कॅश प्राइज आणि जो नो बॉल वरती जो एका हाताने झेल टिपला होता त्याच्यासाठी ही 500 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय अक्षयजी पाटील साहेब उपसरपंच हरिग्राम. 10 धावा धावलकावरती आहेत. 10 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. कधी कधी होतं असं ज्या वेळेला आपण घाई गडबडीने आणि जाती अति उत्साहाने काम करायला जातो. अनुभूत यावेळेचा चेंडू वेगाने क्रीज साठी. उंच पुरासा खेळाडू आहे क्रीज. मैदानावरती जर का जास्त काळ व्यतीत त्याने केला तर धावांच्या राशी उभ्या करू शकतो. इतकं दमखम त्याच्याकडे आहे. सुजित पाटील नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. क्रिश कोपरकरला तुम्ही मैदानावरती पाहताय जो स्ट्रायकर एंडला आहे. गोलंदाजी मार्कवरती अनुभोईर दाखल झालेला पाहायला मिळतोय. प्रचंड वेगाने पहिला बॉल त्याने हाताळलेला पाहायला मिळालाय. पहिला चेंडू डॉट आला. 10ला 1 आहे. पुढचा चेंडू खोलातला होता. डाऊन ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली.
एकेरीवरती समाधानी राहावं लागतं दोन्ही फलंदाजांना. सिंगल आणि डबललाही प्राधान्य तितकंसं द्यायला हवं. स्कोर बोर्ड हलतं ठेवणं गरजेचं आहे. मोठी फटकेबाजी, बाउंड्रीज बॉल, सिक्सर्स बॉल तुम्हाला मिळतील, त्यावेळेला तुम्हाला अटॅक करणं गरजेचं राहणार आहे. आणि परंतु सर्वाधिक मोठी बाब ही आहे ना की तद्वर तुम्ही स्कोरबोर्ड हलतं ठेवणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्ध्यावरती एक मनोवैज्ञानिक दबाव तुम्हाला प्रस्थापित करावा लागेल. ज्या वेळेला सिंगल आणि डबल तुम्ही घेणार ना, स्कोरबोर्ड मध्ये बढोतरी होणार आहे, आत्मविश्वास वाढेल, प्रतिस्पर्ध्यावरती दडपण येतील. या गोष्टी महत्वाच्या आहेत. दा वर्ल्ड कपमध्ये 11 बनल्यात. नेल्सन फिगर ऑन दी बोर्ड्स, 11 लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्रायकर हिंडला, बॅटर सुजित पाटील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. फास्ट अँड फ्युरियस हा बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. हरिग्रामचा एक दर्जेदार गोलंदाज अनुभव भोईर गोलंदाजी करत असताना बाला मिळतोय. सड पातळ बांधायचा आहे, खांद्याचा वापर चांगला करतो, डेटला हिट करतो. फ्रूट सलाड गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. त्याच्याकडे यॉर्कर आहेत, त्याच्याकडे बाउन्सर आहेत, त्याच्याकडे स्लोवर वन आहे, त्याच्याकडे कटर्स आहेत. व्हेरिएशन चांगली आहेत. रनवे मध्ये बिघाड झालाय, काही काळ थांबण्यात पसंत केलं अनुभवीरने, ही गोष्ट महत्वाची आहे. चुकीच्या दिशेने जात असताना कुठे ना कुठेतरी थांबणं, विचार करणं, या बाबी महत्वाच्या आहेत. दिशा चांगलीच ठेवायला लागते. आपल्याला यश त्याच वेळेला मिळतं ना ज्यावेळेला आपण चांगल्या दिशेने निघतो. आयुष्य असू द्या किंवा क्रिकेटचा खेळ, दिशा ज्याची चांगली ना त्याची दशा चांगली. पुढचा बॉल यावेळेला आडवा बॅटने ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडूच्या खाली आणखीन धक्का. सुजित पाटील बाद. दोन 2017 सालची मला आठवण झाली. खरं तर जिवा 11 या पेंधर संघाच्या नावावरती या मैदानावरती 117 धावांचा सर्वाधिक उच्चांक धावा बनवण्याचा विक्रम आहे. आणि समाभोईरसाठी सर्वाधिक लकीएस्ट मैदान आहे. सर्वाधिक धावा त्याच्या बॅटमधून याच मैदानावरती आल्या होत्या. 11 धावा दापोलकावरती, 2 फलंदाज बाद झाल्या. सुजित पाटील बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष नेरुळकर येत असताना पाहायला मिळतो आहे. विकेट आणखीन एक गेली. 11-2. क्रिकेटचा खेळ वेळ बदलायला वेळ लागत नाही. आज खेळ आणि वेळ बदलली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अनु भोईर. याही वेळेला पंचांगणे लाऊड अपील. अनु भोईर आणखीन एक विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळतोय. आशिष नेरुळकर आला आणि तसाच गेलाय. 1 मोर विकेट डाऊन. 0 घेऊन आला, 0 घेऊन गेला, तो बाद. आणखीन एक धक्का दिला. अनु भोईरला आणखीन एक सफलता प्राप्त झालेली पाहायला मिळाली. आशिष नेरुळकरला त्याने केवायसी करू दिली नाही. मैदानाच्या आतमध्ये तो आला आणि लगेचच बाहेर देखील पाठवलाय. हॅट्रिकचा बॉल, इथे हॅट्रिक संपादन केली जाणार का? प्रथमेश कोपरकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. दापोलकावरती 11-3 फलंदाज बाद. लोर फुलटोजा ऑन साइडला केला, मिळवला. क्षेत्ररक्षक त्यांना डायरेक्ट हिची नामी संधी होती. नेम लागला की गेमच होतो. इथे मात्र सिंगल कंप्लीट झाली. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीन मध्ये पाहत आहे. डायरेक्ट हिट, अगदी वेल शॉट होता बॅटर. 12 धावा दापोलकावरती. या षटकामध्ये 2 आल्या. अनु भोईरने हे षटक 2 धावांचं हाताळलं. तिथे 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. 12 धावा दापोलकावरती, 3 फलंदाज बाद. बघा मामा यांना आम्ही नेहमी पाहतो. काश्मीर से कन्याकुमारी, हर घर घर में है पहचान हमारी. खऱ्या अर्थाने बघा, मामा जिथे नाईट स्पर्धा असो, डे स्पर्धा असो, त्यांच्या वाणीतून खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्ट्या खऱ्या अर्थाने बघा ती सुद्धा एक मेहनत आहे. आणि आवाज नेहमी ऐकायला येतो आमच्या क्रिकेट रसिकांना, प्रेक्षकांना, की शेंगदाणे घ्या शेंगदाणे. हा आवाज आपण नेहमी मामांचा ऐकत असतो.
खरं तर मला आता असं कधी कधी भीती वाटते की सूरज चौधरी जो आहे ना, संपूर्ण दिवसभर एका व्यक्ती माणसाचे सातत्याने क्लिप वाजवू शकतो. त्यात एम डी गडगे सर संपूर्ण आवाज त्यांनी कॉपी करून ठेवला आहे. इथे एम डी गडगे आता व्यासपीठावरती नाही आहेत, महागुरु व्यासपीठावरती नाही आहेत, परंतु त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. खरं तर कलिंगडवाले आणि शेंगदाणेवाल्या मामांसाठी जी लाईन होती त्या फलकावरती 12 बनल्या, 3 फलंदाज बाद, 12ला 3 गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल करण्यात आला आणि बाळकृष्ण भोपीला इन्व्हाइट करण्यात येत आहे. नवा चेहरा या षटकामध्ये किंबहुना या पूर्वार्धामध्ये आणखीन एक गोलंदाजाला इंट्रोड्यूस करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. वेगवान गोलंदाज आणखीन एक. कमी गतीचा बॉल पण चांगले अपील, फलंदाज इथे होतोय बाद. आणखीन एक धक्का, लेग बी पोस्ट स्वरूपामध्ये फलंदाज इथे होतोय बाद. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज केवळ हजेरी लावण्याचं कामकाज करतायत. बाळकृष्ण भोपी याला पहिल्याच बॉलवरती त्याने बिग सफलता प्राप्त केली आहे. भारतामध्ये स्वच्छ भारत अभियान चालू आहे. सुरेश रैना त्याचा ब्रँड अँबॅसेडर आहे आणि एक टॅगलाईन आहे, कचरा हा कचरा कुंडीमध्ये टाकायला हवा. मी तर म्हणतो की गोलंदाज जर का एक सुजाण गोलंदाज तुम्ही आहात तर बॉल हा स्टंप वरतीच टाकायला हवा. बाळकृष्ण भोपीने एक्झॅक्टली तेच केलं. पहिलाच बॉल स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली आणि तिथे विकेट मिळवली. पंकज कोपरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ऑन साईडला फ्लिक केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. सिंगल येते एकेरीच्या मदतीने 13 बनल्या, 4 फलंदाज बाद. चांगल्या दर्जाची हेअरस्टाईल देखील आहे खेळाडूची. गोलंदाज याच गोष्टीसाठी चर्चेचे विषय राहतात. पाहत खरं तर स्क्रीनवरती तुम्ही बाळकृष्ण भोपीला पाहताय. खेळाडू हे नेहमी याच गोष्टीची चर्चेचे विषय राहतात. हार्दिक पांड्या विश्वचषकामध्ये खेळतोय आणि त्याची हेअरस्टाईल चर्चेचे विषय आहे. यावेळेचा बॉल उंच गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, पाहत राहील बॉल किती लांब जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फटका आला. क्रिश कोपरकरच्या बॅटमधून षटकार. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाश उंच उडायची, गड्या तयारी ठेव र म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. याच खेळाडूला झुकावं आणि नडावं लागणार आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पेंधर संघाचं आशेचं किरण मैदानावरती आहे. फलकावरती एक आली. संघाची धावसंख्या 20 बनली आहे. 4 फलंदाज बाद. बाळकृष्ण भोपीने सुरुवात चांगली केली. 4 बॉल 8 धावा अद्याप त्याने खर्च केल्यात. 8 बॉल 12 वरती क्रिश कोपरकर नॉट आउट बॅटिंग करतोय. पंकज कोपरकर मैदानावरती दाखल झालाय. 20ला 4. तिसरे षटक प्रगती पदावरती आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल, चेंडूला केलाय गुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पंकज कोपरकर सांगतो रुको जरा सबर करो, बोला त्यांना धक्का बुक्की नाही कर रे का. लांब लचक षटकार आला त्याच्या बॅटमधून. ही फटकेबाजी करावीच लागेल. धावा गोळा करायच्या. 26 बनल्यात. 4 फलंदाज बाद. बाळकृष्ण भोपी वरचा ठरत होता आणि त्याच्यावरती हल्ले. यावेळेचा बॉल डबल माइंडेड मध्ये गेले. स्लोअर वन होता. डाऊन ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मिळेल. 27 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. मॅच मध्ये शिरका होत असताना पाहायला मिळतोय स्वर्गीय रमेश काकडे जीवा 11 पेंदर या टीमची धावसंख्या 27ला 4. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. एक ब्रेक घेऊया. असा गेलो आणि असा आलो.
27 धावा दाबलकावरती बनलेल्या आहे. 4 फलंदाज बाद झाल्यात. पाण्याची मागणी करण्यात आली आहे. 12 खेळाडू चला त्वरित काय करा. हरिग्रामकर सहू बाजूला मला वाटतं इथे आज उपस्थित झालेले असावे, कारण क्रिकेट प्रेमी गाव म्हणून या हरिग्राम गावाकडे पाहिलं जातं. पाणी किती जीवनामध्ये महत्वपूर्ण असते खऱ्या अर्थाने, की नाही होटावर साही डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे, देरी आभाला दे पाणी, ओझ रिकामे हंड्याचं माय उचलावं कोणी, देरे आभाला दे पाणी, देरे आभाला दे पाणी. तर पाण्याला खूप महत्व आहे. फिश कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर अँड मॅन कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर. मनुष्य पाण्यापासून जगू शकत नाहीये. हो टू कॉमेंट. 27 धावा दाबलकावरती आहे. 4 फलंदाज बाद झाल्यात. खरं तर महागुरु आतापर्यंत इथे नाही आहेत. कदाचित मला आता भीती खरंच या गोष्टीची वाटू लागली. पत्ता बित्ता कट नाही झाला म्हणजे झालं. महागुरु 27 म्हणलाय. 4 फलंदाज बाद आहे. 4 फलंदाज बाद. 27 ला 4. 3 षटकांचा खेळ संपलाय. अद्याप या मॅच मध्ये शिरकाव झालाय असंच म्हणावं लागेल. मागच्या षटकामध्ये धावा जास्तीचे आला. मोठी फटकेबाजी क्रिसने सुरुवात केली आणि त्याला नवा आयाम देण्याचा प्रयत्न पंकज कोपरकर करत असताना पाहायला मिळतोय. या खेळाडूंना हलक्यात घेऊन चालणार नाही. दर्जेदार खेळ साकारला जातोय. अनुभोपी भोईर त्याला इन्व्हाइट पुन्हा एकदा करण्यात येत असताना पाहायला मिळतं. हा तो गोलंदाज आहे ज्याने 2 धावांचे षटक टाकले आणि 2 विकेट आपल्या नावावरती नोंदवल्या होत्या. तो गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. दिशाहीन चेंडूने सुरुवात झाली या षटकाची. 28 बनल्यात. एकंदरीत पुढच्या 2 षटकामध्ये जर 30 धावा जरी पर्यंत आल्या एक मोठी टोटल पाहायला मिळेल. प्रकाशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. लगातार 3 चेंडू 3 षटकार कोणत्याही बॅटरने अर्थात पेंधर संघाच्या जर का लगावल्या तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. 28 ला 4. पुढचा बॉल यावेळेला कवसला. ग्रेट स्ट्रोक. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. एक्सा कव्हरला. एक्सलेंट टायमिंग. ब्युटिफुल प्लेसमेंट. षटकार. एक्स्ट्रा कबरला षटकार आला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे. 34 धावा दाबलकावरती बनल्यात. 34 ऑन दी बोर्ड. षटकारानं स्वागत केलं अनुभोईरचं या षटकामध्ये. दमदार षटकार पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट यॉर्कर. पुन्हा एकदा दिशाहीन. अतिरिक्त धावा बहाल केल्यात अनुने. कुठे ना कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी तो करतोय. संघ मॅच मध्ये पेंधर संघ मॅच मध्ये येत असताना पाहायला मिळालाय. धावा आल्यात. धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. क्रिकेटचा खेळच असा राहिलाय पहा. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. इथे धावा येत असताना पाहायला मिळाला. प्रयत्न, पराकाष्ठा, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि याच्या जोरावरती आज यशाचं शिखर गाठण्याचा प्रयत्न पंकज करतोय. यावेळेचा बॉल देखील पुन्हा एकदा खाली राहिलाय. खरं तर अपेक्षा केली होती बॅटरने बॉल जास्तीची उसळी घेईल. ऍक्शन रिप्ले पहा. कटर होता. फिंगर रोल करण्याचा प्रयत्न. पंकज कोपरकर त्याचं रिॲक्शन सारं काय सांगून जातात. आज चांगल्या दर्जाचा खेळ त्याने साकारलाय. नकारात्मक दृष्टिकोन त्याने बाजूला सारलाय. आपण अनेक वेळा म्हणतो ना, लांबचा पल्ला गाठायचा आहे तर पंक्चर झालेल्या गाडीचं टायर आधी बदलावं लागतं. नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायर प्रमाणे आहे. लोअर फुल टोस. आडवा बाटने. फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतोय पंकज कोपरकरच्या बाटमधून चौकार. DRA ची मागणी करण्यात आली आहे. वेस्ट साइड इथे पाहिले जाणार आहे. वेस्ट साइड आणि बाउंड्री लाईन. चला दोन्ही गोष्टी चेक करूयात आपण. या तिसरे पंच थोड्याच वेळामध्ये आपल्याशी जॉईंट होत असताना पाहायला मिळतील. दोन्ही गोष्टींची शहानिशा आपण करणार आहोत. एका बाजूला वेस्ट साइड आणि दुसरी गोष्ट अर्थात बाउंड्री लाईन. 39 धावा दाबलकावरती आहेत. आता हा खेळाडू रंगात आलाय, ढंगात आलाय.
षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी करू लागलाय. धावा येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 39ला 4 आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये जी फटकेबाजी व्हायला हवी होती ती होऊ लागली आहे. अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. प्रैक्टिस की है, मेहनत की है, अपना टाइम आएगा. पंकज कोपरकर हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. धमाकेच केलेत त्याने. एकोणचाळीस धावा धावलकावरती बनलेल्या आहेत. चला चौकार आहे आणि अर्थात फेअर डिलिव्हरी, या दोन्ही गोष्टीची शहानिशा झाली आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि दुसरी गोष्ट हा चौकार देखील आहे. ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतं. बॉल फ्रंट फूट वरती होता बॅटर आणि अगदी त्याच वेळेला चांगलं कनेक्शन देखील पाहायला मिळालं. पंकज कोपरकर चांगले स्ट्रोक खेळतोय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. मी विशालजी पाटील सर यांचं लक्ष वेधून कृपया आपण संपर्क साधा. यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न खोला टाकलाय. चांगल्या टप्प्यावरती एक टोक क्रशर पिंक पॉइंट यॉर्कर इथे पाहायला मिळाला. अनु भोईरला तो सुवर्ण मध्ये सापडलाय. 3 अंपायर कामकाज करतात या स्पर्धेच्या माध्यमातून. खर तर याच मॅच मध्ये जास्तीचे DRS घेण्यात आलेले इथे पाहायला मिळाले. 39ला 4 आहेत. 39 धावा धावलकावरती 4 फलंदाज बाद. चौथं षटक प्रगती पथावरती. 5 षटकांची ही लढत. पुढचा चेंडू लोअर फुल टोज ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक तैनात होता तिथे. सिंगल मिळते. पंकज कोपरकर तू कुछ कर सातत्याने इथे पेंदरकर म्हणतायत आणि धावा तो गोळा करताना पाहायला मिळालाय. सिंगल आली. 40 धावा धावलकावरती 4 फलंदाज बाद. धावा सातत्याने येऊ लागल्या. 7 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. क्रिश मैदानाच्या आतमध्ये तो अद्याप आघाडीला आलेला आहे. तळ टोकून उभा आहे. नांगर टाकलाय. शड्डू टाकलाय. त्याने जास्त काळ व्यथित केलाय त्याने या खेळपट्टीवरती. त्याची बॅट तळपतीये परंतु अद्याप त्याच्या बॅटमधून तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत ज्या संघाला एका सुस्थितीमध्ये घेऊन जातील. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या यशाची हमी देत नाही. बाकी ते स्वप्नरंजक राहतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने क्रिसच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्रिसने गोलंदाजाला सांगितलं क्रिस का गाना सुनेगा आणि ठोकलाय षटकार. थँक्यू. या जादू टोण्याचा विषय अलीकडे जास्तीचाच वाढू लागलाय. खरं तर मला वाटतं उसाटणे गावाच्या मैदानावरती जादूटोणा पाहायला मिळाला आणि अलीकडे 2 दिवसापूर्वी नवी मुंबईच्या दिवा गावामध्ये खरं तर ही गंगाधर इंगोलेने टाकलेली क्लिप आपण पाहिली होती. सेहेचाळीस धावा धावलकावरती बनलेले आहेत आणि खरं तर या अलीकडे या ज्या गोष्टी होतात या निंदनीय आहेत. क्रिकेटच्या मैदानांवरती सातत्याने या गोष्टी व्हायला नकोत. मी म्हणेन हे जे क्रिकेटचं मैदान आहे हे केवळ खेळाडूंसाठी बनलेलं आहे. या निंदनीय बाबी आहेत ज्या लांबच्या जायला हव्यात. क्रिकेटची मैदानं यापासून दूर राहायला हवे. खेळाडू ही आपलीच मुलं आहेत. आपलंच क्रिकेट सातत्याने चांगले खेळतात, गावासाठी खेळतात आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत. 46 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. 46 ऑन दी बोर्ड. 46ला 4. शेवटच्या षटकाचा खेळ आणि बाकी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्षल मात्रे इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. हकेच्याच अंतरावरती असणारे हे गाव आहे हरिग्राम आणि त्याच्या शेजारी असणारे केवाळे गाव. आज या दोन्ही गावांना आपण पाहतोय. या केवाळे गावामध्ये असणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम, दर्जेदार स्पर्धा आज पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज
यावेळेला लिडिंग एज घेतली, काय काय चेंडू हवेमध्ये राहिला होता. सिंगल आली, क्रिश स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. एकेरीच्या मदतीने 47 बांधल्यात. 60 ते 65 धावचं संख्येपर्यंत मजल कशी मारता येईल याच्याकडेच कल पाहायला मिळाला आहे दोन्ही बॅटरचा. 9 चेंडू 18 वरती क्रिश बॅटिंग करतोय. 9 चेंडू 20 वरती पंकज कोपरकर बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. ज्याच्या नावापुढे कर त्याच्या नावापुढे धावा हे क्रिकेटचं समीकरण गेले अनेक वर्षामध्ये आपण सातत्याने पाहिलेलं आहे. कमी गतीचा बॉल लेंथ मध्ये परिवर्तन केलं, लांब ठेवला होता बॉल. ऍक्शन रिप्ले पहा, बॅटरच्या रीच मध्ये दिला नाही. डबल माइंडेड मध्ये गेले, दुरून खेळण्याचा प्रयत्न पदलरित्या झाला नाही. युवा आणि उद्योन्मुख गोलंदाज हर्षल मात्रे गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्क वरती अराउंड विकेटने पुढचा बॉल. पुन्हा 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 तेच प्रयत्न. पदलली ते करावं लागणार आहे तुम्हाला, रीच पर्यंत पोहोचावं लागेल. कौतुक करावं तितकंसं कमी आहे हर्षल मात्रेचं. पहा सातत्याने एका टप्प्यावरती निरंतरपणे तो गोलंदाजी करतोय. इक्बाल सिनेमाची आठवण झाली मला या गोलंदाजीची गोलंदाजी पाहता. शेष तळपदे नाणं ठेवत होता आणि तिथे तो गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. हा बॉल दिशाहीन, वाईट बॉल आलाय की काय नाही. पंचांनी सांगितलं 22 आणि त्याच्या मिळत्या धावा 4. हा चौकार. क्लिपच बनेल. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवर ती पाहिला तर मला वाटतं मधून गेला बॉल. पहा जवळून पाहावं लागेल, क्लोज कॅमेरा अँगलने पहा. बेल्सलाही बॉल कदाचित लागलाय. हा साईड कॅमेरा नाही, मागून पहा, मधून गेलाय बॉल. निश्चित मधून गेला. पहा बॉल मधून गेला. हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ. गोलंदाज या पलीकडे करेल तर करेल काय. आज नशिबाच्या रथामध्ये बसून आलाय क्रिश कोपरकर. चौकार आला, अर्धशतक कंप्लीट. 51 धावा वर्ल्डकपवरती लगावल्या जात आहेत. स्वर्गीय रमेश काकडे, जीवा इलबंद पेंधर या टीमची धावसंख्या 51ला 4. सुरुवात तितकीशी चांगली झाली नव्हती. समा लवकरात लवकर आणि स्वस्तात बाद होत असताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये 5व्या चेंडूवरती ते बाद झालेले पाहायला मिळाले होते. 51ला 4. 51 धावा वर्ल्डकपवरती आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. महागुरूंचं पुन्हा एकदा येणं, त्यांचं आगमन. परंतु महागुरूंसाठी मला वाटतं सर्वाधिक धोक्याची गोष्ट आमचे सूरज चौधरी देखील आहेत. आडवा बाटने ऑन साइडला केला, उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. धेल धरणीला दान दिला गेलाय. मी याचा उल्लेख आधीच केला होता. याने नशिबाची गोळी खाल्ली आहे. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रिसला जीवदान सातत्याने मिळालेत. मागील बॉलवरती त्रिफळाची झालाच होता, परंतु बेल्स डिस्क्लॉस झाली नाही आणि ती रिमूव्ह झाल्या न कारणास्तव त्याला मात्र आउट देण्यात आलेलं नाही. 52ला 4. खोलातला बॉल डाऊन ग्राउंड, हेलिकॉप्टर लुक दिला, डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न दुसरी घेत असताना फलंदाज क्रिश इथून बाद होईल. 53 धावा वर्ल्डकपवरती 54 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालाय. या आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. दोन विजेत्या संघांदरम्यानच्या नाणेफेकीचा कौल करण्यात येईल आणि जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करूयात. या आपण आवाजाचा पहाड आणि हास्यांचे फॉर उमटवणारे आणि महाराष्ट्राचे हास्य सम्राट दशरथजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद. चला इथे नाणेफेक केली जाईल. वेलकम उसाटणे विपक्ष 80-85 आई गावदेवी वाकडी आणि शिवसेनेचे केवलेगाव शाखा प्रमुख आदरणीय सूरजदादा पालकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. उपकार बघा, उपकार पालकर, मग स्वतंत्र पालकर, आमचे मिलन शेठ पालकर आणि उपकार पालकर, त्रिवेणी बंधुप्रेम, त्रिवेणी संगम. सूरजदादा पालकर यांच्या शुभास्ते नाणेफेक होत आहे. सामना 4 षटकांचा असेल आणि नाणेफेकीचा कौल 80-85 आई गावदेवी वाकडी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली. डिसाइड फील्ड आणि फलंदाजीसाठी वेलकम उसाडणे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे.
क्वालिफाय किती एक टीम करायची आज सुपर सिक्स साठी आपल्याला क्वालिफाय एक करायची आहे का आज अच्छा नाही ते सगळे हे म्हणणार सन्माननीय कैलाश डुकरे आदर्श क्रिकेटर चिंचवली यांचं आगमन झालेलं आहे. अनेक वर्षे चिंचवली क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणारे एक आदर्श क्रिकेटर कैलाश डुकरे यावं आपण व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. कैलाश डुकरे बघूया अतिशय महान क्रिकेटपटू याच्यानंतर सगळे सामने होते 4-4 षटकांचे असतील जशी वेळ असेल तसं आम्ही ठरवणार की क्वालिफाय करायची की नाही. चला हा सर्वात शेवटचा सामना पहिली फेरी जी आहे ती शेवटचा मॅच शेवटचा सामना टार्गेट पाहिजे 30 चेंडूमध्ये 54 धावांची गरज काय रे चला सामना चालू करा फिल्डिंग लावून घ्या चला सामना चालू करा काही झालं नाही प्लीज चला प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज तिकडे मॅच कडे फोकस करूया आपण 30 मध्ये 54 धावांची गरज जवळजवळ आसपास प्रति षटका मग 11 धावांची गरज प्रति षटका मग चला स्वर्गीय रमेश काकडे जेव्हा 11 पंडित भोईर हरिग्राम यांचं इथे आगमन झालेलं आहे. पंडित दादा या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. विश्वास शेठ काथारा नेवाले यांचे ते परम बंधू आहेत. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे तिकडे जाऊ नका प्लीज चला ओपनिंग पेअर पाठवा प्लीज मोई साईशा 11 वागेश्वर हरिग्राम आणि पेंदर असा हा पनवेल तालुक्यातील 2 बलाढ्य टीम अव्वल संघ समाधान भोईर एक दमदार आयोजक ज्यांची नुकतीच स्पर्धा डे नाईट आणि एक डे ची स्पर्धा आली होती. तर सोपान मात्रे आणि प्रल्हाद पाटील पहिली जोडी मैदानामध्ये तैनात पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण प्रसाद पाटील 54 धावांची गरज 30 चेंडूमध्ये अतिशय दमदार स्पर्धा जबरदस्त आयोजन महावीर ग्रुप रायगड महाराष्ट्र. चला दशरथ पाटील साहेब इथे बक्षीस आलेले बघा. आपल्या स्टेजच्या डाव्या बाजूला शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख आदरणीय एकनाथजी शेंडे साहेब गटाचे पनवेल तालुका प्रमुख बिंदास भाई ठोंबरे अर्थात रुपेश ठोंबरे यांचं कटआउट्स आहे. सूरज पालकर शिवसेना शाखा प्रमुख केवाले यांचं कटआउट्स आहे. आणि त्या कटआउट्सला जर फलंदाजाने षटकार हिट केलं तर सूरजदादा पालकर केवाले यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस फलंदाजाला दिले जाईल. या धन्यवाद. त्यांच्या कटआउटला जाऊन थेट चेंडू स्पर्श झाला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. तर प्रथमेश नेरुरकर पहिला गोलंदाज पहिल्या षटक प्रगती पदार पेंदर आणि हरिग्राम 2 बलाढ्य टीम 54 धावांची गरज. टार्गेट तेवढं नाही आहे शेवटी क्रिकेट आहे रात्रीचं क्रिकेट आहे थोडस गोलंदाजांना पूरक पोषक असं वातावरण आहे. अतिशय दमदार स्पर्धा मिलिंद शेठ पालकर यांची ही दमदार स्पर्धा. हा प्रथम आहे नेरुरकर यस प्रत्येक षटकाला 200 रुपयाचा कॅश प्राइज. मिन्नाथ घोडविंदे साहेबांकडून प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज 1000 रुपये म्हणजे 5 षटकार मारा. यस घोडविंदे यांची ही जबरदस्त ऑफर आहे. ही पे ऑफर अशी फक्त हरिग्राम आले ना. येस नो नो चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. अतिशय दमदार स्पर्धा क्रिकेटचा चाललेला मध ज्वर नशा काय धुंदी झिंग अंमल अतिशय भन्नाट वातावरणात ही स्पर्धा.
चला पहिला सलामीचा विस्फोटक फलंदाज आणि हा फुलटा चेंडू पुन्हा एकदा आणि हा पहिला दमदार चौका 4 धावांसाठी. येस येस दमदार टायमिंग मेडवी केला चेंडू फरार झाला. पंचांचा निर्णय थांबा जरा प्लीज. थर्ड अंपायर कारण जो हाईट फॅक्टर जो बिमार आहे का बघूया. आमचे पहिला चेंडू होता फुलटॉस आणि हा असेल नो बॉल. हेच आमच्यासाठी मिन्नाथ घोडवेंदे 500 क्या बात आहे. दमदार मंडळ आभारी आहे. मिन्नाथ घोडवेंदे 200 रुपयाचे कॅश प्राईज आणि आमच्याकडे बघूया. आणि हा पुणे अप्रतिम डिलिव्हरी भन्नाट मारा क्या बात आहे. दमदार घोडवेंदे साहेब जरा स्थानापन्न खुर्च्यावर वरती आहे इकडं तुम्ही नाही तुमच्यासारखे लोक पाहिजे हो. असे 10-12 घेऊन ये जरा ना उचलून नाही म्हणजे कसं मध्ये घोड्याबरोबर नालाची यात्रा. चला बॉलिंग मार्कवर आहे. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर. हो हो येस पुन्हा आता चेंडू जाल डिफाईन लेगला. आणखीन एक दमदार चौकार मॅग्निफिशियंट 200 रुपयाचा डेबिटेड इन 1000 रुपये. जयघोष करा. या जय घोष बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी जय शिवाजी. जय भवानी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. यश युग पुरुष युग प्रवर्तक आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची आमची ही जयंती 12 वाजले बरोबर दुसरा दिवस चालू झालेला आहे. राजांची जयंती 365 दिवस आम्ही अतिशय अरे व्हॉट फेअर डिलिव्हरी आहे. येस यस घोडविंदे साहेब त्याला डीजेवाले ठोक दे. घोडविंदे साहेब आहे जिंदाबाद. आणि मिळते 4 धावा 4 रन्स. टोटल स्कोर झाले तब्बल. आणि आणखीन एक चेंडू आणि फलंदाज बाद होईल. टोटल स्कोर झालाय आणि हा पहिला धक्का पहिल्या विकेटचं बदन 1-11 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या विकेटची गटडी वळली गेली. गाशा गुंडाला गेला. प्रथम विकेट स्वाहा. की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिते दात जात आमुची. 5 चालूनी पाने पाने आमच्या शिवरायांच्या इतिहासाची. जिवंत वीर लढले नवलते काय घडले. शिर वेगळे झाल्यावर धडते अवघे लढले. अरे मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची. 5 चालूनी पाने पाने आमच्या शिवरायांच्या इतिहासाची. सदा राजा होणे नाही न भूतो न भविष्यती. चला पहिला धक्का 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी घरात पहिल्या विकेटची एक्झिट 1 डाऊनची एंट्री. अतिशय दमदार क्रिकेट दमदार स्पर्धा मानाची अभिमानाची संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेली ही केवाळे गावची तब्बल 11 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा मिलन साहेब पालकर सांगता आमचा एक दमदार आयोजन. इलेवन फॉर 1 नवीन गोलंदाज नाही तोच आहे. येस हो येस पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी मिळाव. हो ग्रेट फिल्डिंग सुपर बॉलिंग डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. पहिला जरी चौका चटकार आला नंतर मात्र दमदार गोलंदाजी केली कारण टार्गेट जवळजवळ 11च्या आसपास म्हणजे 54 धावांची गरज आहे.
पेंदर संघ हा एक लढाऊ या बलाढ्य संघ आहे. समाधान भोईर यांची ही बांधणी, संघटन कौशल्य. रायडा महोदय विकेट तयार. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण. व्हॉट अ टायमिंग. ग्रेट स्ट्रोक. 6 रन. काय करायला लगेच नाही मोडला. तुमची पोरगी रात्री पडून जाते, त्याला काय करणार. त्याला उद्या साखरपुडा आज पोरगी पडून जाते. क्या बात आहे. 200-400 गेले. राहिले उर्वरित 600 रुपये आउटस्टँडिंग. नाही हिसाब प्लेअर पाहिजे हो, बरोबर की नाही. क्या बात आहे. घोडवेंदे साहेब जिंदाबाद. एकच वादा, घोडवेंदे दादा. आईला आपल्या बापाचं काय जात आहे. क्या बात आहे. दमदार. 17 for the loss of 1 wicket. लगे रहो मुन्ना भाई. ओहो लेट कट. ओहो 4 धावा. काय टायमिंग बेहतरीन. हरवले. गोडवेंदे साहेब लगेच तयार. जायला पोरगा अजून निर्मळ यायचा, बट पालना टांगून मोकलाय घरात. थांबा जरा पोरग बाहेर येऊ द्या, नाही तर मध्येच अबॉर्शन व्हायचा. धन्यवाद. बघितलं घोडविंदे साहेब, हे निवटेवाले आहेत. बोला. येस निनाद घोडविंदे ना, माहिती आहे आम्हाला. आता तुम्ही 500 दिले ते आम्ही आता अर्धी सपनात पण बोलणार. निनाद घोडविंदे. चला पहिलं षटक संपुष्टात. टोटल धावा आल्या 18 धावा. आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्क व तयार. पंकज कोपरकर. ही इज ऑल्सो ग्रेट बॉलर फ्रॉम पेंदर जिवा 11. येस याच्यानंतर सबले सामने होते 4 षटकांचे. दुसऱ्या फेरीतील म्हणजे हा दुसरा सामना होईल. 2 बलाढ्य टीम वाकडे आणि त्यांच्या विरोधात. क्या शॉट. 4 रन 4 रन्स. दमदार टायमिंग. नेत्रदीपक फटका. क्लासिकल स्ट्रोक. टायमिंग शुड बी एक्सलंट. 4 धावांनी संघाची धावसंख्या 21 for 1. ओहो 1.5 महिना प्रॅक्टिस नाही. क्या बात आहे. घ्या गती का. षटकाला आमचे निनाद घोडविंदे साहेब 200 रुपये प्रत्येक षटकारासाठी फॉर हरिग्राम. आमचे वैभव भपे उत्कृष्ट समालोचक, त्यांच्या गावातील हा संघ आहे. आणि घोडविंदे साहेब त्यांचे कट्टर समर्थक. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा यस पुन्हा चांगला टायमिंग खोदून काढलाय. आणखीन एक मोठा चौकार. नाही चांगलं फिल्डिंग आहे. शिमारे शिलगत. टोटल धावा झाले तब्बल 27 ना रे. 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सध्या बिबट्या सध्या कंट्रोल मध्ये आहेत. बिबट्या आणि अतिरेकी. नाही आता कुठेतरी सापडला इथे काहीतरी कुठं. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका. काय टायमिंग. पुन्हा एकदा कमी चांगलं फिल्डिंग. धावा झाल्या 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हरिग्राम संघ सुस्थितीमध्ये. पेंदर संख्या बलाढ्य टीम समोर. यशस्वी झुंज 54 धावांची गरज. खरं म्हणजे पेंदर संघाला कमी धावात रोखलेला आहे, कारण सध्या थोडंसं वातावरणामध्ये थोडीशी नमी, जो गारवा मगाशी. हो येस पुन्हा एकदा चांगला टायमिंग. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. बेहतरीन फिल्डिंग. टोटल स्कोर इज 26 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार स्पर्धा. शँडी डीजे सुरज चौधरी फ्रॉम वलवली. आमचे एमडी म्हणतात वलवली.
एक दुसरा शब्द आहे वलवली. वलवली म्हणजे साफ करणे, टाकाटाक. आणि हा चौकार काय टायमिंग, रॉकेट शॉट. अरे बोल 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 बोल. लगे रहो 30, धावसंख्या 30 वर. एक बाद 30 राहिल्या फक्त. एनिमेन 24 धावांची गरज. यस घोडविंदे साहेब जिंदाबाद. बगीचा हिरवागार, बगीचा हिरवागार, पाहून बायांचा मन झाला थंडगार. बगीचा हिरवागार, बगीचा हिरवागार, पाहून बायांचा मन झाला थंडगार. अरे बगीचा हिरवागार, बगीचा हिरवागार. यस बगीचा हिरवागार, पण धावांची मात्र हिरवळ. राहिल्या फक्त एनिमेन 18 धावांची गरज. निनाद घोडविंदे झाले, त्यांचे 700 रुपये गेलेले आहेत. राहिले फक्त त्यांचे उर्वरित 400 रुपये. ऐकाय ते बिंदास आहेत. अजूनही आधार पाठवा प्लीज. सप्लाय बात है ये देखो. हे डीजे वाले यू आर विल ऑल्सो गेट इट. नाही नाही पाठ ठेवा तुम्ही. हो त्या परत करणार आम्ही. चला फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय रुपेश अर्थात बिंदासबाई ठोंबरे यांच्या कटआउट्सला जर फलंदाजांनी षटकार हिट केलं तर केवाले गावचे शिवसेना शाखा प्रमुख सूरज पालकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस. बोकड कोणीतरी चोरून नेलेला आहे दोन. बर्थडे साठी शुभेच्छा आलेत. चेरोबा कोण साठी. चला धावा झाल्या 36. काय बोलते बघ रे. ओहो 4 रन्स. काय चांगलं टायमिंग. आयला गोडीनं उठलं तर आम्हाला यायला शॉक लागला. काय या तुमचे 500 रुपयात आमच्या ज्याचे खावी पोळी तिचे वाजवा विटाले. थोडं मिठाची जागा ठेवायला लागत आहे. कारण ज्या थाळीत खायचं त्या थाळीत हागायचं नसतंय. क्या बात आहे. निनाद घोडविंदे धावा झाल्या 37 रन्स. रन्स. अहो येस पुन्हा एकदा. धावा झाल्या 38 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी फक्त एनिमीन 16 धावांची गरज. अतिशय सोपा आव्हान. जुजबे वाजबे मामले किपाशे नगण्य. लोएस्ट स्कोर रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. तन्मानी दत्ता पाटील फ्रॉम वडवली गाव त्यांच्या तर्फे. तर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फ्रॉम चेरोबा. हो हो आणखीन एक तडाखा जबरदस्त वज्राघात. वज्र टोळा भीम टोळा मुष्टी प्रहार. वज्र प्रहार. बघा इथे आमचे रायगड जिल्ह्यातील अतिशय नामांकित गुणलेखक कांचन पालकर, विद्यमान उपसरपंच केवाले आणि सन्माननीय तुळशीरामच्या डांगरकर ज्यांच्या वतीने किशोरदादा पाटील असेल आम्हाला 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांचा आभार व्यक्त करू. हो 4 धावा मोठे जवळ धावा झाल्या 48 ना. धन्यवाद. येस चांगला टायमिंग. प्रॉपर स्ट्रोक्स बेहतरीन. ओहो मॅच इनिंग आणि हा सामना जवळ फिनिश केलाय. वाय धोनी स्टाईल. सूर्यकुमार यादव स्टाईल. पेंदर सारख्या बलाढ्य टीमला पराभव त्या फाईट.
नाही 1000 रुपये संपले. जमूया थांबा प्लीज. अरे सन